नाशिक महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेचं अखेर ठरलेलं आहे। विरोधात लढलेली शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहे। नाशिकात भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर होणार आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाही भाजपला पाठिंबा आहे। भाजपसह शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे सुद्धा सत्तेत असणार आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती ठाकरेंच्या शिवसेनेच्या पथ्यावर, ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग यामुळे मोकळा झालेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, निवडणुकीतलं चित्र आणि आता सत्ता स्थापनेवेळचं चित्र कशा प्रकारे विश्लेषण करायचं? ही स्वबळावर लढलेली होती। शिंदेची शिवसेना ही विरोधी म्हणून भूमिका त्यांनी बजावलेली होती। त्यासोबत त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देखील साथ मिळालेली होती। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता इतर महापालिकेतील जे समीकरण आहे त्यावर नाशिक महानगरपालिकेच्या सत्तेचं समीकरण ठरणार होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिकमध्ये भाजप हे स्वबळावर या ठिकाणी सत्ता स्थापन करत असताना देखील आता महापौर हा भाजपचा होत असताना दुसऱ्या बाजूला उपमहापौर पदाचा जे उमेदवार होता तो देखील देण्यात आलेला होता। मात्र आता त्या उमेदवाराची माघार घेतली जाणार आहे आणि त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे विलास शिंदे यांना संधी देण्यात येणार आहेत। त्यामुळे नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना देखील भाजपसोबत सत्तेत जाणार आहे। दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाने देखील या ठिकाणी भाजपला पाठिंबा दिलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान मनसेने देखील शिंदेच्या शिवसेनेसोबत गट स्थापन केलेला आहे। त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये सत्तेचं समीकरण जे आहे ते बदललेलं आहे आणि साहजिकच याचा परिणाम जो आहे तो विरोधी पक्षात नेमकं कोण असणार, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 15 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना या ठिकाणी विरोधी बाकावर बसण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे नाशिकमधील जी सत्ता आहे त्या सत्तेमध्ये भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि मनसे देखील सहभागी होते। त्यामुळे एकत्रित लढलेले आणि भाजपच्या विरोधात प्रचार केलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे विरोधी बाकावर आणि त्यांच्या सोबत असलेले मनसे ज्या एकमेव नगरसेविका निवडून आलेल्या आहेत मयुरी पवार, त्या मात्र आता सत्तेत सहभागी होणार आहेत। त्यामुळे नाशिकमध्ये असलेलं हे चित्र जे आहे ते एक वेगळं सत्तेचं समीकरण आपल्याला बघायला मिळतं आणि थोड्याच वेळामध्ये महापौर पदाची जी माळ आहे ती भाजपच्या हिंगौरी अडके यांच्या गळ्यात पडणार आहे, तर उपमहापौर पदाची जी माळ आहे ती विलास शिंदे यांच्या गळ्यात पडणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर नाशिकमधील हे असलेलं सत्तेचं जे समीकरण आहे हे सर्व मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता समीकरणांवर अवलंबून होतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता जर बघितलं तर काही वेळातच महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे आणि यामध्ये एकूणच संख्याबळाच्या नुसार हिंगौरी आडके महापौर होतील आणि उपमहापौर विलास शिंदे होतील। त्यामुळे आगामी जो टीएसपी कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकमध्ये सत्तेचे जे वाटेकरी आहेत ते भाजपसह महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत ते आणि मनसे देखील नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।